या मंदिराचा इतिहास जवळपास 400-500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। अनादी काळापासून ही परंपरा या ठिकाणी इथं चालू आहे। परंतु हे मंदिर असणारी याची आख्यायिका थोडी आगळी वेगळी आहे। यांच्याही अगोदरचे जे ब्रह्मचारी महाराज आहेत त्यांची समाधी आपल्याला आतमध्ये पाहायला मिळते। फावडे उधळी घेऊन लोक खांदायला लागले ती शंकराची पिंड वरती आणण्यासाठी। तर जय श्रीराम मित्रांनो, माझं आदित्य आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये असलेल्या भनंग जळगाव या गावाला, ज्या गावामध्ये आपल्याला कपिलेश्वर महादेवाचे मंदिर पाहायला मिळते। जे मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे। तर मग आज आपण या मंदिराला भेट देऊयात, या मंदिराची संपूर्ण माहिती घेऊयात आणि मंदिरामागचा असलेला इतिहास समजून घेऊयात। तर मग कसल्या प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर जय श्रीराम मित्रांनो, जसं की आता आपण अंबडवरनं निघालो आहोत भनंग जळगाव या ठिकाणी जाण्यासाठी। भनंग जळगाव हे अंबडपासून साधारणतः 33 ते 34 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे। तर चला मग भेटूयात आता थेट भनंग जळगाव या गावामध्ये। अंबडवरून बीडच्या दिशेने जात असताना साधारणतः 10 किलोमीटरांच्या अंतरावरती आपल्याला सुखापुरी फाटा लागतो। त्या फाट्यापासून डाव्या बाजूला जाणारा रस्ता आपल्याला भनंग जळगाव या गावाकडे घेऊन जातो। अरे ते महादेव मंदिर कुठे? ते जो रोड सरळ खाली जायचं का? तिकडे खाली जाऊ का? चालतं। तर मित्रांनो, जसं की आता आपण कपिलेश्वर महादेव मंदिर भनंग जळगाव या ठिकाणी आलेलो आहोत। तर आता आपण अगोदर या मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी करूयात आणि त्यानंतर या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात। मित्रांनो, जसं की आता आपण मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी केलेली आहे, तर आता आपल्याला या मंदिराची सविस्तर माहिती श्री बालाजी महाराज खोजे हे देतील। रामकृष्ण हरी। मी रामायणाचार्य बालाजी महाराज खोजे, भनंग जळगावकर आणि माझ्या सोबत असणारे हरिभक्तीपरायण महंत मठाधिपती महेशानंद बाबा पुरी। आज आपण भनंग जळगाव तालुका अंबड जिल्हा जालना या छोट्याशा सुंदर गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारं श्री भगवान कपिलेश्वराचं मंदिर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या मंदिराची आख्यायिका खूप जुनी आणि अतिशय सुंदर अशी या ठिकाणी आख्यायिका आहे। तेच आपण मंदिर या ठिकाणी आता पाहत आहोत। हे असणारं भनंग जळगाव येथील पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारं श्री भगवान कपिलेश्वर मंदिर आणि या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। हजारो वर्षाची परंपरा असणारं हे भगवान कपिलेश्वराचं मंदिर। अनादी काळापासून अनेक भगवान कपिलेश्वराचे मंदिर आपल्या या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु हे मंदिर असणारी याची आख्यायिका थोडी आगळी वेगळी आहे। कारण या मंदिराचा इतिहास जर पाहायचा म्हटलं तर अनेक मंदिरामध्ये आपल्याला भगवान शंकराचे जे शिवलिंग आहेत हे तयार करून मांडलेले आपल्याला पाहायला मिळतील, परंतु कपिलेश्वराचं हे मंदिर जे आहे
या मंदिराची आख्यायिका अशी आहे की हे जे शिवलिंग आहे हे असणारं स्वयंभू शिवलिंग आहे. याचा आदी अंत आतापर्यंत कुणालाच लागलेला नाही, तयार कुणी केलेलं नाही. कारण या मंदिराची आख्यायिका अशी सांगितल्या जाते की इथलं दुसरं आश्चर्य सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला फक्त शंकराचं शिवलिंग किंवा पिंड पाहायला मिळते, परंतु इथलं आश्चर्य दुसरंही सांगायचं म्हटलं तर हे तर स्वयंभू आहेच, पण इथलं जे शिवलिंग आहे ते पार्वती सहित आहे. म्हणजे शंकर आणि पार्वती यांची जोडी असणारं हे शिवलिंग आहे. आणि या शिवलिंगाबद्दल माहिती अनादी काळापासून जे जुने लोक आहेत ते आम्हाला सांगत आले, आम्ही आपल्या त्या ठिकाणी सांगत आलो. कारण की पूर्वीच्या काळी या मंदिराचा इतिहास जवळपास 400-500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आणि त्या काळामध्ये ज्या वेळेस या ठिकाणी मंदिर नव्हतं असे जुने लोक सांगायचे, आणि ज्या वेळेस भगवान कपिलेश्वराचं मंदिर बांधण्याचा त्या ठिकाणी ठरलं गेलं त्यावेळेस सगळ्यांना असं वाटलं की हे जे शिवलिंग आहे जमिनीमध्ये दबलेलं हे शिवलिंग आपण वरती काढावं आणि मंदिर त्यावर तयार करावं. तर गावकऱ्यांना जुन्या लोकांनी असे खूप प्रयत्न केले ते शिवलिंग वरती आणण्यासाठी. सगळे फावडे उधळी घेऊन लोक खांदायला लागले ती शंकराची पिंड वरती आणण्यासाठी. तर जुने लोक अशी आख्यायिका सांगतात की जवळपास 8 दिवस ते खोदकाम चाललं, परंतु त्या शिवलिंगाचा खालचा जो तळ खालचा अंत आहे तो काही कुणाला लागेना. जवळपास 10 फुटापर्यंत लोक खांदत गेले, तसं शिवलिंग असं जमिनीमध्ये पांगत पांगत चाललेलं होतं आणि ते काही कुणाला त्याचा अंत लागेना. 8 दिवसानंतर लोक थकले. आणि काही लोक अशी आख्यायिका सांगतात की ज्या वेळेस त्या शिवलिंगाला खोदत असताना काहीतरी समजा कुदळीचा फावड्याचा मला थोडा धक्का लागला, त्यातून त्या ठिकाणी रक्त येऊ लागलं असं लोक सांगतात. आणि मग हा भगवान कपिलेश्वराचा चमत्कार समजून लोकांनी ते शिवलिंग न उचलता जागेवर तिथं ठेवलं आणि त्याच्यावर नंतर मंदिर या ठिकाणी ते सुरू केलं. त्याच मंदिर आपल्याला या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये जाऊन पाहायचे. आता पहिल्या काळामध्ये नुसतं मंदिरच दगडी बांधकामात म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर हा जो सभामंडप आहे मंदिराचा हा सुंदर परिसर याच्यामुळे झाला की या ठिकाणी गावकऱ्याच्या लोकवर्गणीमधून हा अर्धा सभामंडप या ठिकाणी इथं बांधण्यात आला. त्यानंतर राजकीय क्षेत्रामधले पुढारी, त्यानंतर माननीय राजेश भैया टोपे यांच्या आमदार निधीमधून त्यांनी सुद्धा एक अर्धा या ठिकाणी सभामंडप या ठिकाणी या कपिलेश्वर मंदिराला दिला. अशा प्रकारे भव्य आणि दिव्य असा सभामंडप या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर सुंदर असा पुढचा परिसर आहे. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे झाडं या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. हे वटवृक्ष अनादी काळापासून हजारो वर्षाचा इतिहास या वडाच्या झाडाला आहे. अनेक काळापासून अनेक पिढ्यानं हा वृक्ष त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि त्याचं जतन संवर्धन हे गावकरी त्याचं त्या ठिकाणी करत आलेले आहेत. या मंदिरामध्ये आजच्या घडीला एक मंगल कार्यालय, अनेक गावाचे विवाह, नवे पंचक्रोशी मधले गाव सुद्धा विवाह करण्यासाठी जागे अभावी या मंदिरामध्ये परिसरामध्ये येतात. कारण इथं भव्य दिव्य असं त्या प्रकारचं स्टेज या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाठीमागं पाहायचंय त्या ठिकाणी जेवणासाठी मोठं शेड उभा करण्यात आलेलं आहे. स्वयंपाकाची व्यवस्था आहे. एवढंच नाही तर इथं पाण्याची सुद्धा मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आपल्याला पलीकडे गेल्याच्या नंतर भांडे पाहायला मिळतील. मंदिराचेच भांडे सर्व 2-3 लग्न एकाच दिवशी करता येतील एवढा भांड्याचा पसारा मंदिरानं त्या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे गोर गरिबाच्या सगळ्यांच्या लग्नाच्या सोयीसाठी. त्यानंतर आता दुसरी गोष्ट, ह्या संस्थांचं कारभार कसा चालतोय हे जर पाहायचं म्हटलं तर आतापर्यंत या स्वयंभू असणाऱ्या कपिलेश्वराची जी गादी आहे ही गादी असं सांगतात की ही ब्रह्मचारी माणसाची गादी आहे. आतापर्यंत या मंदिरामध्ये पूजा करणारा जो मठाधिपती आहे तो संसारिक कधी झालेला नाही. अनादी काळापासून काही आतापर्यंत इथे या मंदिराच्या परिसरामध्ये समाधी आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची नावं सुद्धा आपल्याला त्या माणसाची आपल्याला आज माहित नाहीत, परंतु 1-2 आता हे आज असणारे आपल्या सोबत असणारे महेशानंद बाबा ब्रह्मचारी जीवन आहे. कुठलाही संसाराचा लवलेश नाही, लग्न केलेलं नाही आणि या मंदिराचा कारभार आज त्या ठिकाणी ते पाहतात.
त्यांच्या अगोदर जी आज गादी होती ती सुद्धा आम्ही पाहिलेली आहे. ते असणारे रामपुरी महाराज, त्यांचं सुद्धा ब्रह्मचारी जीवन त्यांनी या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आपलं आयुष्य घालवलं. आणि त्यांच्याही अगोदरच्या 2-3 समाध्या त्या ठिकाणी मंदिरामध्ये आहेत. ते कोण होते, कसे जगले, त्याची आख्यायिका अजूनही त्या ठिकाणी जुन्या लोकांना सुद्धा सांगता येत नाही. असा अनेक वर्षाचा इतिहास या मंदिराला त्या ठिकाणी आहे. हे कपिलेश्वर संस्थान भनंग जळगाव पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे. आणि इथला जो उत्सव आहे, हा उत्सव पूर्ण जवळपास 15 ते 20 गावामध्ये प्रसिद्ध उत्सव आहे. कारण भगवान कपिलेश्वराला आवडणारा जो पर्व आहे तो महाशिवरात्रीचं पर्व. आणि दरवर्षी अनादी काळापासून महाशिवरात्रीच्या पर्वणीवर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी या परिसरामध्ये या मंदिरामध्ये करण्यात येतं. आणि अनादी काळापासून ही परंपरा या ठिकाणी इथं चालू आहे. आता महाशिवरात्रीच्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह चालू असताना अनेक महात्म्याचे कीर्तन, प्रवचन, भागवत कथा, रामकथा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सप्ताहाचं वैशिष्ट्य पुन्हा दुसरं एक सांगायचं म्हटलं तर या गावाची लोकसंख्या जवळपास 3000ची लोकसंख्या आहे. आणि या पूर्ण गाव असणार त्या महाशिवरात्रीच्या सप्ताहामध्ये 7ही दिवस चूल बंद, म्हणजे कुठल्याही प्रकारचं घरी कुणी अन्न शिजवायचं नाही. आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ या ठिकाणी इथं महाप्रसादाला यायचं. असा 8 दिवसाचा महाशिवरात्रीचा विधी या ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं सर्व गावकरी, भाविक त्या ठिकाणी साजरे करतात. एवढंच नाही तर या मंदिराला देणगी देण्यासाठी गावकरी तर उदार अंतकरणानं देणगी देतातच, पण आजूबाजूचे जवळपास 15-20 खेड्याचे लोक या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी हजेरी लावतात, भगवान शंकराचं दर्शन घेतात आणि या नाम यज्ञामध्ये आपल्या मनाला वाटेल तेवढं दान या ठिकाणी ते टाकून देतात. आणि अशामुळं काय झालं की हा जो उत्सव आहे दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत चालला. जवळपास आज जर आता इथं उत्सव सुरू झाला, अखंड हरिनाम सप्ताहाला आज जर प्रारंभ झाला तर पहिल्याच दिवशी जवळपास एका पंक्तीला 5 क्विंटलचं अन्न त्या ठिकाणी लागायला लागलं. अशा दिवसभरामध्ये 3 पंक्ती या ठिकाणी होतात. आणि असा 8 दिवस त्या ठिकाणी अन्नदानाचा विधी या ठिकाणी चालतोय. कुठल्याही प्रकारची कमतरता आतापर्यंत कधी पडली नाही. आणि या गावाचं एक वैभव आहे, ग्रामदैवत म्हणून या गावाला हे जे दैवत लाभलंय ना, यामुळं काय झालं की या भगवान कपिलेश्वराच्या आशीर्वादानं सर्व गावकरी अतिशय आनंदानं आणि गोण्या गोविंदानं त्या ठिकाणी नांदतात. कुठल्याही प्रकारचं संकट या ठिकाणी या कपिलेश्वरामुळं या ठिकाणी आतापर्यंत गावावर आलं नाही. आणि राजकारण जरी होत असलं तर लोक सगळे जरी राजकारण गावात करीत असले, पण ज्या वेळेस भगवान कपिलेश्वराचा उत्सव या ठिकाणी होतो त्यावेळेस सर्व आपापले मतभेद विसरून, आपसातील भांडण विसरून, आपसातील सर्व हेवे दावे विसरून सगळे लोक या ठिकाणी एकत्र येतात आणि या उत्सवाला हातभार लावतात. म्हणून हा उत्सव दिवसेंदिवस इतका मोठा होत चालला की असं वाटतं की आजूबाजूचे जवळपास 10-12 खेडे या उत्सवाला हजेरी लावतात. आणि हा सगळा नियोजनबद्ध कारभार, हे सगळं दिव्य असं उत्सव पाहून त्या ठिकाणी सगळे लोक आश्चर्यचकित होतात. त्यानंतर महाशिवरात्र झाल्याच्या नंतर पुन्हा श्रावण मासामध्ये तितकीच गर्दी, तितकंच महत्व पुन्हा असणाऱ्या या पंचक्रोशीला जाणवतं. आणि सगळे लोक पुन्हा या श्रावण मासामध्ये भगवान कपिलेश्वराच्या दर्शनासाठी लांब लांबून त्या ठिकाणी इथं रांगा लावतात. कारण या स्वयंभू असणारं दैवत, त्यानंतर पार्वती सहित असणारं त्याचा जोडा, आणि असं दैवत आसपासच्या जवळपास 15-20 खेड्यामध्ये नाही. आणि दुसरी गोष्ट, भक्ताच्या मनातील मनोकामना पूर्ण करणारं दैवत म्हणजे भगवान कपिलेश्वरी. अनेक भक्ताला याचा अनुभूती आली. मनातली इच्छा तन्मन धनानं अंतकरणानं जर भगवान शंकराजवळ बोलवली तर त्याची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, असा अनेक भक्तांचा या ठिकाणी अनुभव आहे. आणि म्हणून त्या भक्तीच्या प्रेमापोटी अनेक भक्त, अनेक गावकरी या ठिकाणी रात्रंदिवस भगवान कपिलेश्वराच्या दर्शनाला येतात. सकाळी जर आपण पाहिलं ना, रोज सकाळी गावातील एकही माणूस
दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक घरातला सकाळी जर तुम्ही या ठिकाणी हजर झालात ना, सकाळी 6 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत गावकऱ्याची रांग भगवान कपिलेश्वराच्या दर्शनासाठी असते. कारण ग्रामदैवत म्हणून गावाला लाभल्याच्या नंतर अशी अनुभूती प्रत्येकाच्या मनाला आली की भगवान कपिलेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय गावातला कुठलाच माणूस आपलं कार्य त्या ठिकाणी करत नाही. पुढे गावाला जायचं असेल, शेतात जायचं असेल, कुठलंही कार्य करताना अगोदर कपिलेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय तो पुढचं काम त्या ठिकाणी करत नाही. असा हा भक्ताच्या मनातील मनोकामना पूर्ण करणारा भगवान कपिलेश्वर आहे कसा, चला आपण पाहू. जवळपास 12 वर्षापूर्वी या ठिकाणी सभा मंडप नव्हता. त्यावेळेस गावकऱ्यांनी लोकवर्गणीमधून या ठिकाणी भजन कीर्तन प्रवचनासाठी बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून लोकवर्गणीमधून हा जो सभा मंडप आहे, हा सभा मंडप गावकऱ्यांनी लोकवर्गणीमधून त्या ठिकाणी तयार केला आणि अतिशय भव्य दिव्य असं लोकवर्गणीतून तयार केल्याच्या नंतर पुन्हाही जागा शिल्लक राहिली आणि मग या राज्याचे शिक्षण मंत्री असताना माननीय राजेश भैया टोपे यांच्या निधीमधून हा राहिलेला अर्धा सभा मंडप अंदाजे 7 लाखाचा निधी त्यांनी या मंदिराला दिला होता आणि त्यामुळं हा भव्य दिव्य गावकऱ्याच्या लोकवर्गणीतून आणि भैयासाहेबाच्या लोकवर्गणीतून असा संयुक्त असणारा हा भव्य सभा मंडप या ठिकाणी कपिलेश्वर मंदिराला उभा झाला आणि कुठलंही लग्न कार्य असो, कुठलंही कार्य असो, पावसा पाण्याची कुठली अडचण आता त्या ठिकाणी राहिली नाही. रात्रंदिवस रोज भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला असतो. श्रावण मासामध्ये ग्रंथाचं आयोजन या ठिकाणी केलेलं असतं. महाशिवरात्रीला तर ती पर्वणीच असती, उत्सवच असतो 10 दिवस. अशा प्रकारे हा भव्य दिव्य सभा मंडप या ठिकाणी अनेक भक्तांना अंतकरणामधून दान केलेलं. आता हे आपल्याला फॅन पंखे पाहतो, हे भक्तानं दान केलेले आहेत. त्यानंतर काही भक्तांना या रंगीबेरंगी लाइटिंग या मंदिराला लावलेली आहे. इतकी भव्य आकर्षक अशी रोषणाई या मंदिराला केलेली आहे. इतकंच नाही तर या मंदिरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुठल्याही प्रकारची चोरी घडू नये म्हणून दक्षतेच्या गरजेपोटी या ठिकाणी मागच्या वर्षीपासून CCTV या ठिकाणी बसवलेले आहेत. हे सुद्धा भक्तांनाच दिलेले आहेत. एवढी भक्ताची प्रेम या भगवान कपिलेश्वरावर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर रोज त्या ठिकाणी 4 महिने चातुर्मासामध्ये इथं भजनी मंडळी त्या ठिकाणी काकडा करतात. सोमवार असेल, गुरुवार असेल, एकादशी असेल, त्या ठिकाणी टाळ मृदंगावरचं भजन या ठिकाणी आयोजित केलं जातं. त्यालाही गावकऱ्याचा बराच त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आणि हे असणारे आमच्या संस्थांचे मठाधिपती महिषानंद बाबा अतिशय शांत स्वभाव आणि त्यामुळं त्यांच्या प्रेमापोटी सगळे त्यांच्या छत्रछायेखाली त्या ठिकाणी एकत्र येतात आणि अशा प्रकारे गोण्या गोविंदानं या भगवान कपिलेश्वराचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी शांत होतात. चला आपण या ठिकाणी भगवान कपिलेश्वराला भोलेनाथाला बोलू. या ठिकाणी इकडं जर कुठलं लग्न कार्य असेल तर लग्न कार्यासाठी इथं पाण्याची व्यवस्था मंदिरानं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली. त्यानंतर स्वयंपाकासाठी स्पेशल त्या ठिकाणी स्वयंपाकघर या ठिकाणी तयार केलेलं आहे. ही असणारी स्वयंपाकाच्या भांडे वासनाची खोली आहे. 3 लग्न जरी एकत्र झाले, एकाच दिवशी आले, तितके भांडे वासनं या ठिकाणी या मंदिरामध्ये या खोलीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि पावसा पाण्यामुळं भव्य असं सभामंडप आणि हे अन्नछत्र लोकांना त्या ठिकाणी भोजन करण्यासाठी हे सुद्धा भक्तांनाच अर्पण केलेलं आहे. अशी भक्ताची ही श्रद्धा, खूप मोठी श्रद्धा या असणाऱ्या मंदिरावर आहे. त्यानंतर हे असणारे ह्या बाबाच्या अगोदरचे महिषानंद बाबाच्या अगोदरची जी गादी होती, ब्रह्मचारी गादी, रामपुरी महाराजाची समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे ब्रह्मचारी जीवन यांनी सुद्धा आपलं या मंदिरासाठी घातलं. आणि त्यानंतर या गादीला वारस नव्हता, कारण ही गादी ब्रह्मचार्याची असल्यामुळं संसारिक माणूस इथं चालत नाही म्हणून बरेच दिवस त्या ठिकाणी गादी खाली राहिली. आणि त्यानंतर त्याच राजगादीवर आता
हे असणारे विद्यमान असणारे महिषानंद बाबा ब्रह्मचारी या ठिकाणी आज या मंदिराचा त्या ठिकाणी सर्व कारभार या ठिकाणी पाहतात. आता यांच्या अगोदर जे ब्रह्मचारी होते तिथं आपल्याला एक समाधी या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांना नारायण बाबा असं म्हणतात. त्या नारायण बाबाचं जीवनाची आख्यायिका फक्त जुन्या लोकांना एवढं नुसतं नावच सांगितलं. त्यांचं जीवन डोळ्यानं या पिढीतल्या म्हणजे याच्या अगोदरच्या पिढीतल्या लोकांना कोणी काही अनुभवलेलं नाही. अतिशय जुनी असणारी ही समाधी, ही नारायण बाबाची समाधी या मंदिराच्या परिसरामध्ये त्यांना त्या ठिकाणी जागा मिळाली. यांच्याही अगोदरचे जे ब्रह्मचारी महाराज आहेत त्यांची समाधी आपल्याला आतमध्ये पाहायला मिळते, परंतु त्यांच्या नावाचा उल्लेख आतापर्यंत काही कुणाला करता आला नाही किंवा ते कोण होते हे काही कुणाला आतापर्यंत सांगितलं नाही. त्यांची समाधी मंदिराच्या अगदी जवळ या ठिकाणी दगडी समाधी आहे. नंतर त्याला त्या ठिकाणी फरशी बसवण्यात आलेली आतून दगडी समाधी आहे. ही कुठल्या महात्म्याची आहे किंवा कोण ब्रह्मचारी महात्मे होते आतापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी त्याची आख्यायिका कळालेली नाही. त्यानंतर भव्य दिव्य असं अनादी काळापासूनच हे दगडी बांधकाम असणारं हे भगवान शंकराचं मंदिर आणि याच मंदिरामध्ये स्वयंभू असणारा भगवान शंकर आणि पार्वती यांचं या ठिकाणी दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय विलोभनीय दर्शन करत असताना या गाभाऱ्यामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी आता हे भगवान शंकराचं शिवलिंग आहे. हे शिवलिंग इथं पार्वती आहे. आता आपल्याला वरून पितळी पत्रा मारला म्हणून आपल्याला असं वाटतं, तर याच्या अगोदरच तुम्हाला सांगतो कारण हे असं का केलं. तर हे जे भगवान शंकराचं शिवलिंग हे स्वयंभू आहे. मी याच्या अगोदर ही आख्यायिका सांगितली की खाली कुठपर्यंत ही 15-20 फीटापर्यंत खोदत गेल्याच्या नंतर सुद्धा त्याचा अंत लागलेला नाही. त्याच्यासोबतच पार्वतीचं त्या ठिकाणी त्या शिवलिंगाला जोडून आहे आणि अनेक भक्त अनादी काळापासून दर्शन करत असताना त्या असणाऱ्या शिवलिंगाची झीज व्हायला लागली होती आणि झीज होत होत पाणी घालून धुत असताना अभिषेकानं घासून 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 ते शिवलिंग असं बारीक व्हायला लागलं. म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांना विचार केला की ह्या शिवलिंगाचा हा वारसा पुढच्या पिढीलाही त्या ठिकाणी अबाधित राहावा, त्यांनाही पाहता यावा, म्हणून त्या शिवलिंगाचं जतन करण्यासाठी सर्व गावकऱ्यांना लोकवर्गणीमधून हा जो पितळी पात्रा आहे हा पितळी पात्रा बनवून त्या ठिकाणी शिवलिंगावर त्या ठिकाणी मांडलेला. जशी पार्वती खाली दगडाची तसंच त्याच्यावर पार्वतीचं चिन्ह आहे, इकडे असणारं पिंडीचं चिन्ह आहे. कारण हेतू हाच आहे की फक्त त्या दगडाची झीज व्हायला लागली होती आणि ती झीज होऊन ते शिवलिंग खाली खाली जाण्यापेक्षा त्याचं जतन व्हावं म्हणून त्याच्यावर असणारा आकर्षक असा पितळी पात्रा त्या ठिकाणी बसवला. त्याच्या वेळेला दोन काम कोणते झाले, एकतर शिवलिंग अबाधित राहिलं आणि दुसरी गोष्ट त्या शिवलिंगाचे आकर्षक अशा प्रकारचे शोभा त्या ठिकाणी शिवलिंगाला आली. असं असणारं प्रत्येक भक्ताच्या हृदयातलं दैवत आहे, नुसतं ग्रामदैवत नाही तर प्रत्येक भक्ताच्या हृदयातलं असं दैवत आहे. ज्याच्या मनात जी इच्छा असेल तो जर अंतकरणामधून इच्छा घेऊन या ठिकाणी आला आणि भगवान शंकराच्या पिंडीवर एक बेलाचं पान आणि एक फूल जर त्यानं ठेवलं आणि अंतकरणामधून आपली इच्छा मनोमन भगवान शंकराला जर बोलून दाखवली ना, अनेक भक्ताच्या जीवनात असा चमत्कार झाला. कुणाचीच इच्छा अशी अपूर्ण राहिली नाही. त्या भगवान कपिलेश्वरानं प्रत्येकाची इच्छा या ठिकाणी पूर्ण केली आणि म्हणून हे स्वयंभू असणारं ग्रामदैवत आमच्या गावाला या ठिकाणी लाभलं आणि आम्ही रोज आम्हाला या भगवान कपिलेश्वराचं दर्शन घेण्याचा त्या ठिकाणी योग मिळतोय. आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला हे गाव, हे आम्हाला ग्रामदैवत आणि भगवान कपिलेश्वराचे भक्त म्हणून आम्ही जन्माला आलो. यात आमचं सगळं काही समाधान आहे, यातच आमच्या जीवनाची धन्यता आहे. रामकृष्ण आहे. रामकृष्ण. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण श्री कपिलेश्वर महादेव मंदिर भनंगजळगाव या ठिकाणची माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री बालाजी महाराज खोजे यांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.